आज 17 मे 2026 पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. अधिक ज्येष्ठ हा यावर्षी असणार आहे आणि 15 जूनपर्यंत हा अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्यामध्ये पूजापाठ, व्रतवैकल्ये, पारायणे, अनुष्ठाने याला विशेष महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये केलेल्या चांगल्या कामाचे आपल्याला अधिकाचे फळ प्राप्त होते. इतर वेळेला केलेल्या गोष्टींपेक्षा अधिक महिन्यामध्ये जर आपण काही चांगली कामे केली तर त्याचे 100 पटीने जास्त पुण्य हे आपल्याला लाभत असते. अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान केला जातो. आई मुलीची ओटी भरत असते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवतांची सुद्धा सेवा, पूजा, उपासना करत असतो. श्रीहरी विष्णूंना हा अधिक महिना समर्पित आहे. त्यामुळे विष्णूंची पूजा, आराधना ही अधिक महिन्यामध्ये केली जाते. त्याचप्रमाणे ज्या सौभाग्यवती आहेत तर त्या अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असतात. 3 वर्षातून एकदा हा अधिक महिना येत असतो. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष या दोन्ही वर्षातील दिवसांचा जो फरक आहे तर तो प्रत्येक वर्षी 10 ते 11 दिवस येत असतो आणि 3 वर्षांनी हा फरक 30 किंवा 33 दिवस होतो. म्हणजेच 1 महिना हा फरक 3 वर्षांनी येतो आणि त्यावेळेला मात्र एक अतिरिक्त महिना येतो, म्हणजेच अधिक महिना, ज्याला धोंड्याचा महिना असेही म्हटले जाते. अधिक महिन्यामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलीला जोडवी देत असते. त्याचप्रमाणे सौभाग्यवती स्त्रिया जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी करत असतात. अधिक महिन्यामध्ये आपण जोडवी कोणत्या दिवशी बदलावीत, जोडवी बदलण्याचा शुभमुहूर्त कोणता असणार आहे, त्याचप्रमाणे जोडवी जी आहेत तर ती आपण आईकडूनच घ्यावीत का, किंवा आपण आपल्या पैशाने ही जोडवी नवीन करू शकतो का, जोडवी नक्की सासरची की माहेरची असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडत असतो. त्याचप्रमाणे आई जी आहे तर ती मुलीला जोडवी ही अधिक महिन्यामध्ये का देत असते आणि जर आई नसेल तर मग काय करावे, आपली जोडवी कशी बदलावीत, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. जोडवी ही सर्वप्रथम लग्नामध्ये पायाच्या बोटामध्ये घातली जातात. लग्ना अगोदर जोडवी ही कधीही परिधान केली जात नाहीत. जोडवी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की पती आणि पत्नी या दोघांच्या नात्याला जोडणारा एक दुवा म्हणजे जोडवी. जोडवी जी आहे तर ती चांदीची असतात. जोडव्याचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे आणि चंद्रग्रह हा नातेसंबंध सुधरवणारा ग्रह आहे. नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण योग्य पद्धतीने जोडवी परिधान केली तर चंद्राचे शुभ फळ हे आपल्याला मिळत असते. जुनी जोडवी ही आपली झिजलेली असतात, त्यामुळे 3 वर्षातून एकदा अधिक महिन्यामध्ये ही जुनी जोडवी मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी करण्याची परंपरा आहे. वेगवेगळ्या डिझाईनची जोडवी ही अधिक महिन्यामध्ये सोनाराच्या दुकानामध्ये उपलब्ध झालेली असतात. जोडव्याला बरेच लोक लग्नाचे प्रतीक मानतात, परंतु यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पायाच्या बोटामध्ये जोडवी घालणे हे प्रजननाशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटाची शीर ही डायरेक्ट गर्भाशयाशी जोडलेली असते. त्यामुळे जोडवी घातल्यावर ही शीर दाबली जाते. त्यामुळे गर्भाशयावर नियंत्रण राहते आणि रक्तदाब संतुलित राहत असतो. त्यामुळे ती स्त्री जी आहे तर ती निरोगी राहत असते. जोडव्यामुळे गर्भाची संवेदना वाढते आणि म्हणूनच लग्नामध्ये हा अलंकार जो आहे तर तो परिधान केला जातो आणि फक्त सौभाग्यवती महिला ज्या आहेत तर त्या जोडवी घालत असतात. जोडवी जी आहेत तर ती चांदीचीच जोडवी केली जातात. फॅशन म्हणून इतर कोणत्याही धातूची जोडवी जी आहे तर ती केली जात नाहीत. आपल्या शरीरामध्ये कमरेपासूनचा वरचा जो भाग आहे तर त्या वरच्या भागामध्ये आपण सोने परिधान करत असतो आणि कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तर त्या भागामध्ये चांदी परिधान केली जाते. चांदी ही थंड असते. जोडवी जी आहेत तर ती कुलिंग एजंट म्हणून काम करत असतात. आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हावी तर यासाठी आपण चांदीची जोडवी जी आहे तर ती घालत असतो. चांदी हा विजेचा वाहक मानला जातो. चांदीची जोडवी ही पृथ्वीवरून मिळालेली ध्रुवीय ऊर्जा खेचून घेत असतात आणि संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित करत असतात, ज्यामुळे महिलांना ताजेतवाने वाटते, हार्मोनल बॅलन्स होत असतात. तर अशी ही जी जोडवी आहेत तर ती आपण या अधिक महिन्यामध्ये नक्की कोणत्या दिवशी बदलावीत असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो. अधिक महिना जो आहे तर तो संपूर्ण महिनाच पवित्र आणि शुभ महिना आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये ज्या दिवशी आपल्याला वेळ आहे त्या दिवशी आपण आपल्या सोयीनुसार ही जोडवी जी आहे तर ती बदलू शकतो. जोडवी बदलण्याचा असा कोणताही शुभमुहूर्त नाही. आता जेव्हा
आई मुलीला जोडवी करत असते तर त्यावेळेला मुलगी आणि जावई जेव्हा आपल्याकडे धोंडे जेवणासाठी येतात, अधिक महिन्यामध्ये आपण जावयाचा आणि लेकीचा मानपान करत असतो. लक्ष्मी नारायण स्वरूप आपण त्यांना मान देत असतो. तर त्यावेळेला जेव्हा मुलगी ही धोंडे जेवणासाठी आपल्याकडे येते, त्यावेळेला मुलीची ओटी वगैरे भरून आपल्याला ही जोडवी जी आहेत तर ती मुलीला द्यायची आहेत. असं अजिबात नाही की अमुक हा जोडवी बदलण्याचा शुभमुहूर्त आहे. संपूर्ण महिन्यामध्ये आपण आपल्या सोयीनुसार कधीही ही जोडवी बदलू शकतो आणि आपल्या मुलीला ही जोडवी देऊ शकतो. आता जोडवी सासरची की माहेरची जोडवी जी आहेत तर ती आईनेच करावीत का? असा प्रश्नसुद्धा आपल्या मनामध्ये येत असतो. तर असं अजिबात नाही की जोडवी ही आईनेच करावीत. लग्नामध्ये सासरच्यांकडूनच आपल्याला जोडवी आणि मंगळसूत्र घातलं जातं. परंतु त्यानंतर मंगळसूत्रामध्ये जर भर घालायची असेल तर सासरच्यांकडून घातली जाते आणि जोडव्यामध्ये भर घालायची असेल तर ती माहेरच्यांकडून घातली जाते, अशी एक परंपरा आहे. परंतु जोडवी ही आईनेच करावीत असं नाही. आईची जर परिस्थिती नसेल तर आपण स्वतः आपल्या नवऱ्याच्या कमाईतून किंवा आपल्या स्वतःच्या कमाईतून सुद्धा अधिक महिन्यामध्ये जोडवी जी आहेत तर ती बदलू शकतो. अधिक महिना जो आहे तर तो जोडवी बदलण्यासाठी खास असतो. सौभाग्यवती महिला या अधिक महिन्याची जणू वाट बघत असतात. तर अशा या अधिक महिन्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या कमाईतून सुद्धा ही जोडवी जी आहे तर ती बदलू शकतो. अधिक मासामध्ये आई आपल्या मुलीला जोडवी का देते? तर अधिक महिन्यामध्ये आईने विवाहित मुलीला जोडवी देण्याची किंवा चांदीचा दागिना अलंकार देण्याची परंपरा आहे आणि हे अत्यंत शुभ मानले जाते. महाराष्ट्रामध्ये अनेक घरांमध्ये हा एक प्रेम, आशीर्वाद आणि सौभाग्य वृद्धीचा संस्कार म्हणून सुद्धा केले जाते. अखंड सौभाग्यासाठी जोडवी जी आहेत तर ती आई आपल्या मुलीला देत असते. आपल्या मुलीला आयुष्यभर वैवाहिक सुख मिळावं, तिला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी, तिच्या पतीला म्हणजेच आपल्या जावयाला दीर्घायुष्य लाभावे, तर यासाठी ही जोडवी दिली जातात. त्याचप्रमाणे जोडवी देणे म्हणजे मुलीला आईकडून प्रेम, संरक्षण आणि मंगल आशीर्वाद देणे. हा केवळ अलंकार नाही तर यामागे भावनिक आणि धार्मिक सुद्धा महत्त्व आहे. अधिक महिन्याचे विशेष पुण्य जे आहे तर ते प्राप्त होण्यासाठी सुद्धा ही जोडवी दिली जातात. आपल्या मुलीला लक्ष्मी स्वरूप मानून ही जोडवी दिली जातात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या सौभाग्यवतीचा किंवा एखाद्या देवीचा मानपान करतो त्यावेळेला तिला सौभाग्य अलंकार आपण अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्या मुलीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून ही जोडवी अधिक महिन्यामध्ये दिली जातात. जोडवी ही जी आहेत तर ती चांदीची असतात. चांदी ही शीतलता, पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या मुलीला चांदीचीच जोडवी द्यायची आहे. लग्नानंतर मुलगी सासरी गेली असली तरी सुद्धा माहेरचा स्नेह आणि आधार कायम आहे. तर याची प्रेमळ आठवण म्हणून सुद्धा 3 वर्षातून एकदा अधिक मासामध्ये आई आपल्या मुलीला जोडवी देत असते. अधिक महिन्यात आईने मुलीला जोडवी देणे म्हणजे तिच्या संसारातील स्थैर्य, समृद्धी आणि सौभाग्यासाठी मनापासून केलेली मंगल कामना होय. त्यामुळे ही जोडवी जी आहे तर ती अधिक महिन्यामध्ये दिली जातात. परंतु आपल्या आईला जोडवी करणे शक्य नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल तर आपण स्वतः ती करू शकतो. जर आपल्याला आई नसेल तर आपली मावशी, आपली काकू ही सुद्धा आपल्याला जोडवी देऊ शकते. आपल्याला जर जावई नसेल तर ज्याप्रमाणे आपण आपल्या भाच्याचा मानपान करू शकतो, त्याचप्रमाणे ज्यांना आई नाही किंवा ज्यांना मुलगी नाही तर ते आपल्या पुतणीला, आपल्या भाचीला सुद्धा अधिक महिन्यामध्ये जोडवी देऊ शकतात.